तर 30 जूनला शनी वक्री होते आणि 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहेत. म्हणजे येणारे 5 महिने शनी वक्री असणार आहेत. तुमच्या 3ऱ्या घरामध्ये त्यांचं स्थान आहे, पण ते पाठीमागे म्हणजे 2ऱ्या घरामध्ये येत आहे. ती त्यांची मकर रास आहे. तर एक लक्षात ठेवा, शनीचं जेव्हा वक्री होणं 2ऱ्या घरामध्ये, असं तर चांगलं म्हणत नाहीत, पण त्यांची स्वतःची मकर रासमध्ये शनी येत आहे, तर नक्कीच चांगली गोष्ट होत आहे तुमच्यासाठी. पैशाच्या गोष्टी चांगल्या होतील, सगळ्या गोष्टी, कारण 2रं घर हे तुमचं कॉन्टॅक्टचं आहे, पैशाचं आहे, रागाचं आहे, वाणीचं आहे. तर मग चांगल्या गोष्टी नक्कीच होतील. आणि त्याचबरोबर यांची 7वी दृष्टी ही 9व्या घरामध्ये पडत आहे. त्यामुळे तुम्हाला असं सांगण्यात येतं की तुम्ही थोडंसं स्पिरिच्युअल व्हाल, थोडं धार्मिक गोष्टी कराल, मंदिरात जाल, आणि या गोष्टी नक्की करा. कारण तुम्हाला मग शनी वक्रीचे जे वाईट परिणाम झाले, तर मग तुम्हाला याच्यातून थोडीशी म्हणजे चांगलं बळ मिळेल आणि चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये होतील. त्याचबरोबर तुमचा खर्चसुद्धा होऊ शकतो, कारण 10वी दृष्टी ही खर्चाच्या घराकडे येत आहे, 12व्या घराकडे. त्यामुळे खर्च होण्याची शक्यता